या चंपावती नगरीतून आणखी घोषणा करतो, मराठा समाजाचे आमदार, खासदार आणि मंत्री या चंपावती बीडच्या नगरीतून जाहीर मराठा समाजाच्या वतीनं तुम्हाला हात जोडून विनंती करतो, मराठा समाजाच्या लेकराच्या पाठीशी उभे राहा। हीच योग्य वेळ तुम्हाला मराठ्यांना साथ देण्याची। जर तुम्ही उद्यापासून मराठ्यांच्या पोराच्या पाठीशी उभा न राहिलात तर महाराष्ट्रातल्या मराठ्याचं घर तुमच्यासाठी कायमचा बंद राहील। सगळ्यांनी ताकदीने मदतीला, त्यांच्या मदतीला सगळे यायला लागले, तुम्ही सुद्धा ताकदीने मदतीला आणि मराठा बांधवांना त्याला एकदा सांगा मदतीला ये म्हणून, नसता पुढच्या काळात त्याला दारा सुद्धा उभा करायचं नाही। यामध्ये आणखी दुसरी घोषणा करतो, या बीड मध्ये उसळलेला हा जनसागर आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या वतीनं मधल्या काळात सरकारला काही 10-12 दिवस मिळतात, त्याच्या हात देता आलं तर बघा, नसतात तिथून पुढे एकदा आमचं जर मराठ्यातले आंतरवालीतून गाव सोडलं येताना आम्ही आरक्षणच घेऊन येणार, तुमचा आमचा विषय बंद, चर्चा सुद्धा त्यानंतर बंद, कारण आम्हाला मुंबईला यायची हवस नाही, आम्हाला न्याय पाहिजे आमच्या लेकराला। जर तुम्ही त्याच्या हात आता नाही दिलं तर इतक्या खुट्या मारणार मराठी की तुम्हाला आयुष्यभर खुट्या उपटणार नाहीत, आम्ही तर सगळे उपटून फेकले जात। मला पुन्हा एकदा सांगा, तारखेवर तुम्ही समाधानी आहात का? सगळ्यांचं एकमत आहे का? कारण तुम्ही हो म्हणलात, ऐकतो राज्य, महाराष्ट्रातले सगळे पोरं तयारीला लागणार आहेत। आपल्या घरचे व्यवस्थित करा, कारण हे 10-15 दिवस तयारीला पाहिजेत, तिथं गेलो तर माघारी आलो असं नाही, मी मेलो तर मागे फिरत नसतो, आता नाही। माई बापा हो मार्ग सांगतो ना, दमत नाही वाजायला अवघड खेळ हो, दमच धरीत नाही, दोनशी कवी दम निघतच नाही, त्यांना तरतराच करते ते। आणखी एक या बीड नगरीतून सांगतो, कोणीही मराठा आरक्षणाच्या मध्ये खोडा घालायचा नाही, कोणताही पक्ष संघटना यांनी मराठ्यांच्या परस्पर बैठका घ्यायच्या नाही। तुम्हाला हे मान्य आहे का? मराठ्यांच्या परस्पर नाही, आमच्या बैठका इथं चला, त्या मराठ्यांचा पवित्र व्यासपीठ, याच्यावर ओपन बोलायचं, बेताडा फेताडाचा हात नाही। कोणी स्टंटबाजी करून मधल्या काळात आंदोलन सुद्धा नाही करायचं, कोणीच। मराठ्यांच्या संघ चला, मराठ्यांच्या सोबत चला, वेगळे पण दाखवू नका। तुम्हाला काय सिद्ध करायचं 2-4 टकूचे घेऊन, माझ्या बाप दादा मराठ्यांच्या पोराचं वाटोळ झालंय, आता तुमचं नाटक सगळ्यांनी बंद करा, मराठ्यांचं कल्याण करू लागा, मराठ्यांच्या सोबत राहा। इथं कोणी नेता फेटा नाही आणि कोणी नेतृत्व नाही, मी बी मला मानत नाही, नसतात मग हवा तोडायला असतो नसतो, मॅनेज फिनेजला माझ्याकडे येत नाही, ते लय टेन्शन घेतात फुल, आता फुल टेन्शन आलं असं त्यांना, फुल तारीख केली म्हणलं अगं बा म्हणतात लयच बेकार केला कार्यक्रम आता। आणि मी एकदा मुंबईला जाईल म्हणलं ना, तुम्ही माझे माय बाप आहेत, मी तुमचा पोरग आहे, शब्द बदलतो का मग? आता 20 ठरली म्हणजे ते रोड आता पुशिलेच म्हणायचे सगळे, दाना 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 दाना, फक्त शांततेत काना निघायचं, कारण आपल्याला काय करायचंय ते सांगतो। हे बघा आणखीन प्रामाणिकपणा आहे आपल्या डोक्यात, नाही मार्ग 2-3 दिवस सांगून आता ते शोधा लागन, कुंकडून जायचं, कसं जायचं, कोणत्या बाजूने गेल्यावर जास्त बघायला मिळतात, कुंकडच्या बाजूने गेल्यानंतर खूप छान दिसतं, ह्या बाजूने गेल्यावर खराब दिसतं, तिकडून नको, इकडच्या बाजूने गेल्यानंतर खूप सुसज्ज आहे, ती बैल बघायचं आपल्याला,
ते नाही का ते लयच पळतोय तो लयच बेकार दिसतो कसला काय त्याला आपण बघू नाही का मग आम्हाला उपोषण करू नये का मुंबईत सांगा बरं हा मग उपोषण मुंबईत करून द्यायचं नाही का आम्हाला तुम्हाला मग आणि हे लोक भेटायला येते ना आता मग त्याला येऊ नका म्हणता का मी काही वाईट डिसिजन घेतलं का माझ्या मराठा समाजानं कायद्याच्या अधीन राहून आमरण उपोषण मराठ्याचं सुरू तुम्ही कसं काय करू नको म्हणतो आणि मला तिथं भेटायला आल्यावर मला दुखायला लागलं मला बघायला मग आपले मायबाप समाज पाहिजे ते बघायला येणार ना मग ट्रॅक्टरने येऊ दे नाही तर रिक्षाने येऊ दे तुला काय करायचं रे आणि तू आडीवर त्याचा ट्रॅक्टर दुसरं ट्रॅक्टरच आडीव मग सांगतो तुला आडीवतो ट्रॅक्टर कसा आडीवतो ती ट्रॅक्टर आडीवतो म्हणजे ट्रॅक्टर आमचं डिझेल आमचं फजिती आमची होणार डिझेल आम्ही टाकणार उपाशी मारणार आम्ही तू आमचं ट्रॅक्टर आडणार ही बरं तू आडायला त्याला काय करा त्याला हाणायचं मारायचं नाही हा त्याला ट्रॅक्टर टाकायचं आंदोलन आणायचं आपल्या गोडीत त्याला भाकर फिकर बी खाऊ घालायची खा म्हणायचं बेसन भाकर द्या फक्त कांदा देऊ नका कांदे खायला ते येवल्याचं एअरपोर्ट राहून द्या असंच भंगार सगळ्या दुनियाचं माया नादी लागत आहे आता बघत होतो ऐकर मजा बडबड मी झरंगे पाटलाला काय करणार आहे पाठिंबा देतो काय देतो रे पाठिंबा देतो बुजगावनं कुडलं हे कसलं हे भंगार सगळ्या दुनियाचं मी गप बसलो होतो ना काही नादी लागायची गरज आहे का ज्ञान देण्याचं आज काय काल कळलं असं त्याच्या पोटात आळी वाळ 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 करते आभाळ आलं का त्याचं फुरत डोक आणि त्याला नाही पचत खाल्लेलं ती बसला का उठतच नाही असं त्याचे लोक सांगत येत मराठ्याचा नादी लागल्यावर कायमचं त्याच्यातच बसा लागत शहाणा होय आमच्यापासून लांब जाय मराठ्यांचा नाद करू नको एकट्या बीड जिल्ह्यानं अख्खा महाराष्ट्र ढवळून काढला एकट्या बीड जिल्ह्यात तो आमच्या नादी लागू नको जाहीरपणानं सांगतो 20 जानेवारीची तयारी करा पण शांततेची आपण कायदेशीर मार्गाने उपोषण करू पण कोण कुठे बसेल आम्हाला माहित नाही रोड मोकळे ठेवा बसायची व्यवस्था राहून द्या नसेल तर आमच्या धोरणाने आम्ही बसू पण जाहीर सांगतो मराठे जर मुंबईकडे कूच केली मराठे जर मुंबईकडे निघाले तर मराठ्यांचा निघालेला विराट समुदाय हा माघारीने फिरणार आरक्षण घेऊनच माघारी फिरणार कोणाला अडवायचं द्या आता आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही आता देव जरी आला तरी मराठ्यांना आरक्षण द्यायचं मराठे दंड थोपट तयार आहेत मराठ्यांनी फक्त शांततेत चला तुमच्या शांततेचं नुसतं धूळ जर उडाली तरी सरकार मुंबईत सुद्धा राहणार नाही सगळं आपण आपल्या गावाकडे येणार फक्त तुम्ही शांततेत चला माझी सगळ्याला विनंती आहे शांततेत आंदोलन करा आणि आता मावशी होत तुम्हाला कामी